नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर प्रत्येक सुगरणीला स्वतःचं सुगरणपणा वाढवण्यासाठी व सुगरण होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. नवीनच स्वयंपाक शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ज्या नवशिक्या आहेत व पहिल्यांदा शिरा बनवत असाल तर एकदम परफेक्ट शिरा बनवण्यासाठी ही खास टिप. तर एकदम परफेक्ट शिरा बनवण्यासाठी जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्मे किंवा थोडे जास्त असे तूप त्यामध्ये वापरा. म्हणजे जर तुम्ही 1 कप रवा घेतला असेल तर त्यासाठी अर्धा किंवा पाऊण कप तूप व 2.5 किंवा 3 कप पाणी अशा पद्धतीने तुम्ही रवा, तूप किंवा पाणी याचं प्रमाण घ्यावे. यामुळे शिरा अगदी परफेक्ट असा होतो. तर हा शिरा खाऊन खाणारे देखील तुमचं सुगरण म्हणून कौतुक नक्कीच करणार आहेत. तर एकदम परफेक्ट शिरा बनवण्यासाठी शिरा बनवताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 2. लहान मुलांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. तर लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी जर तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार असाल तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी जेवढा चिवडा बनवायचा असेल तेवढे सगळे मुरमुरे थोडेसे परतून घ्यावेत. त्यानंतरच त्याचा चिवडा बनवावा. यामुळे चिवडा लवकर वातड होत नाही आणि खायला देखील एकदम चविष्ट व छान असा लागतो. तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना ही टिप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत साधी, सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 3. उन्हाळा स्पेशल लिंबू सरबत आपण नेहमीच बनवत असतो. तर लिंबू सरबत बनवण्यासाठी साखर विरघळायला बराच वेळ लागतो. म्हणून साखर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवावी. जेणेकरून सरबत किंवा लस्सी बनवताना आपण ती लगेच म्हणजेच पटकन साखर त्यामध्ये घालून आपल्याला लस्सी किंवा लिंबू सरबत बनवता येईल. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये दररोज वरण भात बनवला जातो. तर डाळ किंवा तांदूळ जर थोडा वेळ भिजवून शिजवला तर लवकर शिजतो व डाळ व तांदूळ पटकन शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण यामुळे बचत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5. सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला कडक चहा हवा असतो. तर चहा गाळण्यासाठी आपण चहा गाळणीचा वापर करत असतो. तर नेहमी स्टीलच्या गाळणीचा वापर करावा. प्लास्टिकची गाळणी अजिबात वापरू नये. यामुळे प्लास्टिकचे कण चहामध्ये मिसळले जातात. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत आहात व पहिल्यांदाच मासवडी बनवत असाल तर मासवडी बनवताना मासवडी तुटत असेल तर अशा वेळी कापड न वापरता प्लास्टिक कागदाला तेल लावून मासवडी दुमटावी. यामुळे मासवडी अजिबात तुटत नाही. तर मासवडी बनवताना बऱ्याच स्त्रियांना हा प्रॉब्लेम येतो की मासवडी तुटते. तर मासवडी तुटू नये यासाठी तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 7. बटाटे लवकर उकडावे म्हणून शक्यतो छोटे बटाटे उकडण्यासाठी वापरावेत. नाहीतर बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी करून उकळावे. म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात व बटाटे लवकर उकडल्यामुळे आपल्या गॅसची पण यामुळे बचत होते. वरील उपयुक्त टिप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टिप नंबर 8. गुळाच्या पोळ्या बनविण्यासाठी कणिक मळताना कणकेमध्ये 2 चमचे बेसन पीठ घालावे. यामुळे गुळाच्या पोळीतून गूळ बाहेर अजिबात येणार नाही व पोळी चवीला पण अत्यंत टेस्टी चविष्ट अशी लागते. तर गुळाची पोळी बनवताना ही टिप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 9. हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत यासाठी पालेभाज्या निवडून एका पेपरमध्ये गुंडाळा आणि स्टीलच्या पसरट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे हिरव्या पालेभाज्या 7 ते 8 दिवस आरामात ताज्या राहतात. तर हिरव्या पालेभाज्या टिकून राहण्यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 10. पायाचे दुखणे कमी होत नसेल तर म्हशीच्या दुधात
खजूर मिसळून पिल्याने दुखणे दूर होते. टिप नंबर 11. जर तुम्ही नवशिक्या आहात म्हणजेच नवीनच स्वयंपाक शिकत आहात तर चपाती बनवताना चपाती लाटताना एकदम हलक्या हाताने चपाती लाटावी. यामुळे चपाती छान अशी टम्म फुगते. तर चपाती बनवताना ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 12. जर घरातील बेसन संपले असेल व आपल्याला भजी बनवायची असेल तर अशा वेळी हरभरा डाळ पाण्यामध्ये 1 तास भिजवून घ्यावी व मिक्सरला छान अशी वाटून घ्यावी व त्यामध्ये मसाले टाकून मस्तपैकी भजी बनवावी. यामुळे भजी एकदम छान होते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 13. खूप गरम चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. यासाठी खूप गरम चहा पिणे टाळावे. प्रत्येक गृहिणींच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 14. आपल्या घरातील आरसा स्वच्छ करण्यासाठी टॅल्कम पावडर टाकून आरसा स्वच्छ करावा. यामुळे आरसा खूप छान असा चमकदार होईल. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर 15. वरण बनवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग व हळद आणि साजूक तूप घातल्याने डाळ खूप छान अशी नरम होते. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 16. आपल्या किचनमधील किचन टाईल्स साफ करताना खाण्याचा सोडा टाकून स्पंजने पुसून घेतल्याने किचन टाईल्स चमकदार होतात. किचन टाईल्स साफ करताना ही टीप ट्राय करा. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 17. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे व पुरेशी झोप न घेणे या सवयी चेहरा खराब करतात. टीप नंबर 18. दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास गॅसेसचा त्रास दूर होतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. गुलाबजामुन बनवताना साखरेचा पाक नेहमी थोडा पातळ ठेवावा. यामुळे गुलाबजामुन मध्ये आतपर्यंत पाक मुरतो व गुलाबजामुन छान मऊ पण होतात. प्रत्येक सुगरणींसाठी व गृहिणींसाठी खास टिप नंबर 20. कंबरदुखी कमी करण्यासाठी एक मेथीचा लाडू खावा. यामुळे हाडे मजबूत होतात. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 21. वर्षभराचे तिखट एकदाच करणार असाल तर ते खराब होऊ नये म्हणून त्यात 2 ते 3 मोठे खडे हिंगाचे ठेवावेत. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टिप नंबर 22. डोळ्यातून पाणी येत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 भिजवलेले बदाम व 1 चमचा बडीशोप खा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 23. लिंबू पाणी दररोज पिल्याने शरीरातील चरबी कमी होते. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.